फडणवीस साहेबाचं काम कसं आहे माहिती तुम्हाला? आमच्याकडे व्यापारी होता आणि त्याचे दात पडले. व्यापारी कसा असतो एकदम चिकट, रुपयाचा हिशोब करणार, जास्त कमीच करणार, रुपये कमी करणार, 2 रुपये कमी करणार. लोक म्हणले 10 रुपये तुम्ही बंकम करीनात रे ते, मग खालून येत का? 1-1 रुपया कुठे गेला की किंमत करणार, कमी पैसे करायचे. बरं एखादा 10 रुपये म्हणला की म्हणणार नाही 5 ला देतो का. हे आमच्याकडे व्यापारी होता. ते दात पडले ते दवाखान्यात गेला दात बसायसाठी. दात पिस बसिले आणि ते म्हणले, ते दात बसाय झाल्यावर ते म्हणले, डॉक्टर म्हणे एवढे पैसे झाले तुमचे 5,000 8,000 सांगितलं मला वाटतं. त्याला 8,000 रुपये झाले तुमचे. बचळ पिसळ बसून झालं सगळं त्याचं. आणि त्याला घासा लागतं, ते करायला लागतं, दात बराबर बसायला लागते जिथं तिथं बसतेत का. पक्के दात बसिले त्या डॉक्टरने, घासून घेतले, सगळं केलं आणि बचळ बसिलं म्हणले 8,000 रुपये झाले द्या. तो मला 8,000 ते बचळण तू मला धर, तुला बचळण तू मला नको. आता त्या डॉक्टरने ठोयचं कुठं, ते दुसऱ्याला बसत नाही काही. असं शिंदे साहेबाचं काम केलेलं आहे फडणवीस साहेबांनी. बचळ बसून घेतलं स्वतःला ना, आता मध्ये बचळण तू आता जातो कुठं, माघारी जाता येणार, पुढे येता येणार. असा फडणवीस कच काय नाराज नाही काय. मग आता बोत काय चाललंय तुमच्या मनात? काय आम्ही काय वडापाव खाऊ घालतो का एकामेकाला, का चहा पितोय का कॉफी आणतोय? नाराज नाही काय, हे लचांड गुतीलय 52 पिढीने गळ्यात, त्यांच्या गळ्यात हे येणे शिरसाटणी गुतीलय सगळं. त्याला काहीच गरज नव्हती. त्यात घुमरेची सुद्धा थोडी काडी आहे. काहीच गरज नव्हती ह्या गोष्टीची. प्रमाणपत्र रद्द करून खूप मोठा वर्ग शिंदे साहेबाला मानणार आहे मराठ्यांचा. एकनाथ शिंदे मध्यरात्रीनंतर फडणवीसांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले. सुधीर मुनगंटीवार सुद्धा नागपूरवर थेट वर्षा बंगल्यावर पोहोचले. काय नक्की बैठकीचा मजकूर पुढे आला नाही, पण मध्यरात्री बैठकांचं सत्र आता वर्षा बंगल्यावर सुरू झालं. मी पुन्हा तेच सांगतो की तुमच्या चूक सुधारा आणि चांगली गोष्ट आहे. मला काय राजकारण करायचं नाही, मी तुमच्यावर जळत पण नाही कोणावरती. तुम्ही जर मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याविषयी रात्री 12-12 वाजेपर्यंत जागून जर निर्णय घेणार असताल तर आमच्याकडून सन्मानच होणार. चूक सुधारा, पण मराठा समाजाच्या मागण्याची अंमलबजावणी करून गरिबाच्या लेकराचं कल्याण करण्यासाठीच ती बैठक असावं. नसता तुम्ही आंदोलनाच्या काळात असंही करताल, त्याच्यासाठी बैठक झालेली नसावी की आलेल्या आंतरवलीत मराठ्यांच्या पोरावरती हल्ला करा, पोलिसांनी मराठ्यांना फोडून काढा. ही मात्र चूक पुन्हा करू नका, एकदा झालेली तुमच्याकडून. 4 दिवसापूर्वी जसे आपल्याला फोन येत होते तसे काही परत संपर्क एकनाथ शिंदे किंवा फडणवीस यांच्याकडून त्यांच्या ओएसडीकडून वगैरे झाला आपल्याला? नाही, आज 2 दिवसात मी फोनकडे म्हणजे पोरांकडे गेलोच नाही, कारण गर्दीची एवढी होती. फोन आले असतील तर आज फ्री झालोय मी, आज विचारी नसता मीडियाला जेवढे फोन आले सांगून टाकले, कारण लपून ठेवायचं नसतं. फक्त जर तुमची मध्यरात्री मुख्यमंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, शिंदे साहेबाची, फडणवीस साहेबाची जर बैठक झाली असेल तर तुम्ही मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी मराठा समाजाला न्याय द्यावा, मराठा समाजाचं कल्याण करावं. तोच मराठा समाज तुम्हाला सांभाळणार आहे. पण वेगळे डाव जर काही रचत असाल, तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका. मराठे तुम्हाला ऐकणार नाहीयेत. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते पुन्हा एकदा पेटलेलं आहे. मागच्या वेळेला मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावं लागलं होतं आणि या कारणाने मराठा जे प्रमाणपत्र होतं ते प्रमाणपत्र सुद्धा मिळायला सुरुवात झाली होती. परंतु यामध्ये काही प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जे सरकार आहे त्यांना घेरलेले आहेत आणि यावरती काही जे महत्त्वपूर्ण नेते आहेत त्यांच्यावरती देखील त्यांनी टीका केलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून बरीचशी माहिती तुम्हाला समजेल. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.